जुन्या पेन्शनबाबत योग्य निर्णय घेऊ, अर्थसंकल्पापर्यंत निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। अजित पवारांची जुन्या पेन्शन संदर्भात प्रतिक्रिया देण्यात आली आहे, तर विरोधकांनी अजित पवारांच्या उत्तरावर टीका केली आहे। त्यानंतर ते परमनंट झाले, त्याच्यामुळे ते त्याच्यात बसले नाही, अशी काहीतरी 25,000ची संख्या होती। त्या लोकांचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी सोडवला। इतर पण त्यांचे 2, 3, 4 प्रश्न होते, ते पण सोडवले। आणि तरी त्यांनी भूमिका घेतली की बाबा आम्हाला तुम्ही शब्द द्या की कधीपर्यंत होईल। शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पर्यंत आम्ही ह्याबद्दलचा निर्णय 100% घेऊ। सरकार वेगवेगळ्या योजना आणून वेगवेगळी भूमिका मांडून काहीतरी दिशाहीन करण्याचं काम करतं आणि मूळ जो पेन्शन आहे त्याला बगल देण्याची भूमिका ही घेतली जाते आणि हे आज स्पष्ट झालेलं आहे। नाहीतर आज राज्यव्यापी आंदोलन करायची गरज नाही। एवढे हजारो लाखोच्या संख्येने लोक नागपूरला येतात आणि साधा तुम्ही त्याची दखल घेत नाही, त्यांचं समाधान करत नाही, त्यांना तो विश्वास दिला जात नाही आणि म्हणूनच आज दुर्दैवाने हे झालेलं आहे। ह्याची पूर्ण नैतिक जबाबदारी ही शासनाची आहे।